मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या बागवान बिरादरीकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तसेच बागवान बिरादरी जिल्हाध्यक्ष अशफाक हाजी शब्बीर बागवान यांचे सुपुत्र ॲटलास इस्क्युलेट युनिव्हर्सिटी मुंबई येथून मोहम्मद अली यांनी MBA परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी बुलढाणा. बुलढाण्यातून VIP संस्कृतीचा पोलखोल करणारा प्रकार समोर आलाय. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या वतीने गर्दे वाचनालय येथे CEO संग्राम अभियान पार पडलं. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी मोठ्या थाटामाटात गर्दे वाचनालय सभागृहात दाखल झाले. भाषणं झाली, कौतुक सोहळे झाले. पण सभागृहाबाहेर काय घडत होतं? लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे पूर्ण रस्ताच ठप्प झाला होता. वाहतुकीचा फज्जा उडाला होता. विशेष म्हणजे याच कार्यक्रमातून एका दिव्यांगाला शासनाकडून सायकल तर मिळाली, पण सायकल चालवायला रस्ता उरलाच नव्हता. अखेर एका पोलिसाने मदत केली आणि दिव्यांगाने रस्ता पार केला. आता सवाल हाच उपस्थित होतोय, वाहतुकीचे कायदे नियम फक्त सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठीच आहेत का? लोकप्रतिनिधींना हे नियम लागू होत नाहीत का? बुलढाण्यातील गर्दे वाचनालय सभागृहाबाहेरचं हे दृश्य पहा. जिल्हा परिषदेच्या CEO संग्राम अभियानासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील बडे लोकप्रतिनिधी आले. कार्यक्रम सभागृहात सुरळीत चालला होता, पण बाहेरच्या रस्त्यावर मात्र सामान्य जनता तासनतास ताटकळत होती. कारण काय? तर महाशयांच्या महागड्या गाड्यांनी संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता. कळस म्हणजे याच कार्यक्रमातून एका दिव्यांग बांधवाला शासनाची सायकल मिळाली. नवीन सायकल मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, पण सभागृहाबाहेर पडताच तो आनंद मावळला. ज्या रस्त्याने जायचं होतं तिथे लोकप्रतिनिधींच्या गाड्यांचा भला मोठा अडथळा. सायकल पुढे ढकलणंही कठीण झालं होतं. अखेर एका पोलीस कर्मचाऱ्यांनी या दिव्यांगाला मदत केली आणि त्या गाड्यांच्या गराड्यातून मार्ग काढून दिला. नवीन म्हणजे हीच गाडी रे. काय झालं त्याला? हे हवा नाही त्याच्यात. अच्छा, आता तुम्हाला कुठे जायचंय? पंक्चरच्या दुकानावर जायचंय. अहो तर आपला ऑटो कुठे ठेवले तुम्ही? पंक्चरच्या दुकानावर जायचंय पंक्चर काढण्यासाठी. मग आता तुम्हाला रस्ता नाही जायला इथं? आता इकडून नाही ना रस्ता. गाडी अडवली. इथं हवा नाही त्याच्यात. रस्ता तुमचा रस्ता नाही अडवला गेला का? रस्ता अडवला गेलेला आहे. आम्ही पंक्चरच्या दुकानावर चाललो होतो. आम्हाला हँडिकॅपची सायकल मिळाली आहे. तर पंक्चरच्या दुकानावर चाललो होतो आणि तिकडे जाणार होतो. तर मग आता ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहोत. ट्रॅफिक कशामुळे जाम आहे? नाही, खासदार साहेबांच्या गाड्या आल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच बुलढाण्यात VIP संस्कृतीचा हा उघडा नागडा प्रकार पाहायला मिळालाय. लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेचे दावे करतात, पण त्यांच्याच गाड्यांमुळे एका दिव्यांग नागरिकाला रस्त्यावर ताटकळत राहावं लागलं. सर्वसामान्यांनी हेल्मेट घातलं नाही किंवा गाडी नो पार्किंगमध्ये लावली तर लगेच दंड ठोकणारे वाहतूक पोलीस लोकप्रतिनिधींच्या या दादागिरीसमोर गप्प का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या बागवान बिरादरीकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तसेच बागवान बिरादरी जिल्हाध्यक्ष अशफाक हाजी शब्बीर बागवान यांचे सुपुत्र ॲटलास इस्क्युलेट युनिव्हर्सिटी मुंबई येथून मोहम्मद अली यांनी MBA परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.